यहजकेल संदेष्ट्याच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. देवदूताने मला मंदिराच्या द्वाराकडे परत नेले. तो पहा, मंदिराच्या उंबरठ्याखालून पाण्याचा झरा निघून पूर्वेकडे वाहत आहे. मंदिराची पुढली बाजू पूर्वेस होती. तो झरा मंदिराच्या उजव्या बाजूने वेदीच्या दक्षिणेस खालून वाहत होता. त्याने मला उत्तर द्वाराच्या वाटेने बाहेर नेले व बाहेरच्या रस्त्याने सभोवार फिरवून बाहेरल्या द्वाराकडे म्हणजे पूर्वाभिमुख असलेल्या द्वाराकडे नेले. तो पहा, द्वाराच्या उजव्या बाजूस पाणी वाहत होते. मग तो पुरुष पूर्व दिशेस चालला व त्याच्या हाती मापनसूत्र होते. त्याने 1000 हात अंतर मापून मला पाण्यातून चालावयास सांगितले. तो तेथे पाणी घोट्यापर्यंत होते. त्याने आणखी 1000 हात अंतर मापून मला पाण्यातून चालावयास सांगितले. तो तेथे पाणी गुडघ्यापर्यंत होते. त्याने आणखी 1000 हात अंतर मापून मला पाण्यातून चालावयास सांगितले. तो तेथे पाणी कमरेपर्यंत होते. त्याने आणखी 1000 हात अंतर मापले. तो त्या नदीतून माझ्याने चालवेना, कारण पाणी फार झाले. मला त्यातून पोहून जाता आले असते, उतरून जाता आले नसते, एवढी ती नदी झाली. तो मला म्हणाला, मानवपुत्रा, तू हे पाहिले ना? मग त्याने मला नदी तीराने माघारी नेले. परत येत असता नदीच्या दोन्ही तीरांवर पुष्कळ झाडे असलेली मी पाहिली. तो मला म्हणाला, हे पाणी पूर्व प्रदेशांकडे वाहत जाते आणि तेथून अराबात उतरून समुद्राकडे जाते. ही नदी समुद्रास मिळून त्याचे पाणी निर्दोष होते. ही महानदी जाईल तेथे तेथे. तीत जे जीव जंतू भरलेले असतील ते जगतील व तीत मासे विपुल होतील. कारण जेथे जेथे हे पाणी जाईल तेथे तेथे सर्व काही निरोगी होईल. जेथे जेथे ही नदी जाईल तेथे तेथे सर्व प्राणी जिवंत राहतील. नदीच्या उभ्य तीरांनी खाण्याजोगी फळे देणारी हर थरेची झाडे वाढतील. त्यांची पाने वाळणार नाहीत, त्यांच्या फळांचा बहर खुंटणार नाही. प्रतिमासी ती पक्व फळे देतील, कारण त्या नदीचे पाणी पवित्र स्थानातून निघाले आहे. त्या वृक्षांची फळे खाण्याजोगी व त्यांची पाने औषधी होतील. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. यहुद्यांचा सण होता, तेव्हा येशू वर यरुशलेमेस गेला. यरुशलेमेत मेंढरेद्वार नावाच्या स्थळाजवळ एक तळे आहे. त्याला इब्री भाषेत बेथेस्दा म्हणतात. त्याच्या जवळ 5 पडव्या आहेत. त्यामध्ये रोगी, आंधळे, लंगडे, लुळे यांचा मोठा समुदाय पडलेला असे. तेथे 38 वर्षे आजारी असलेला कुणी एक माणूस होता. येशूने त्याला पडलेले पाहिले आणि त्याला तसे पडून आता बराच काळ लोटला आहे हे ओळखून त्याला म्हटले, तुला बरे होण्याची इच्छा आहे काय? त्या दुखणेकऱ्याने त्याला उत्तर दिले, महाराज,
पाणी उसळते तेव्हा मला तळ्यात सोडावयास माझा कोणी माणूस नाही. मी जातो न जातो तोच दुसरा कोणीतरी माझ्या आधी उतरतो. येशू त्याला म्हणाला, उठ, आपली बाज उचलून घेऊन चालू लाग. लागलीच तो माणूस बरा झाला व आपली बाज उचलून चालू लागला. त्या दिवशी शब्बात होता. ह्यावरून यहुदी त्या बऱ्या झालेल्या माणसाला म्हणाले, आज शब्बात आहे, बाज उचलणे तुला योग्य नाही. त्याने त्यास उत्तर दिले, ज्याने मला बरे केले त्यानेच मला सांगितले की आपली बाज उचलून घेऊन चालू लाग. त्यांनी त्याला विचारले, आपली बाज उचलून चाल असे ज्याने तुला सांगितले तो कोण माणूस आहे? तो कोण आहे हे त्या बऱ्या झालेल्या माणसाला ठाऊक नव्हते, कारण त्या ठिकाणी लोकसमुदाय असल्यामुळे येशू निसटून गेला होता. त्यानंतर तो मंदिरात येशूला भेटला तेव्हा तो त्याला म्हणाला, पहा, तू बरा झाला आहेस. आतापासून पाप करू नको. करशील तर तुझे पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल. त्या माणसाने जाऊन यहुदियांस सांगितले, ज्याने मला बरे केले तो येशू आहे. ह्यामुळे यहुदी येशूच्या पाठीस लागले, कारण तो शब्बात दिवशी अशी कामे करीत असे. प्रभूचे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.